पितृलोकाबद्दल जे आपण विचारलं तर पितृलोक नावाचा एक लोक आहे, त्याचं डायमेन्शन तो कुठे आहे हे सिद्धांत शिरोमणी नावाच्या ग्रंथामध्ये भास्कराचार्यांनी स्पष्ट त्याचं लोकेशन दिलंय की विधूर्ध्व भागे पितरो वसंतः। विधूर्ध्व भाग म्हणजे विधू म्हणजे चंद्र, चंद्रमंडलाच्या वरच्या भागामध्ये पितृलोक आहे आणि तिथे हे पितर विराजमान असतात। किंबहुना शाकल्य संहितेमध्ये अजून डीप मध्ये देऊन असंही सांगितलंय की अमावस्या जी तिथी असते त्याच्या आधी 8 दिवस म्हणजे कृष्ण पक्षातल्या अष्टमीला पितृलोकामध्ये सूर्योदय होतो। पितृलोकामधला एक दिवस म्हणजे आपला एक महिना असतो, हे नेहमी लक्षात ठेवलं की आपल्याला हे जाणून घ्यायला अवघड पडणार नाही। जेव्हा अमावस्या येते तेव्हा तो जो सूर्य असतो तो त्यांच्या डोक्यावर दिसतो, म्हणून आपल्याकडे अमावस्येला दर्शश्राद्ध नावाचं एक श्राद्ध करायला सांगितले, कारण ती त्यांची जेवायची वेळ येते। जेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी आपली असते तेव्हा तो त्यांचा सूर्यास्त होतो आणि पौर्णिमेच्या वेळेला मध्यरात्र पितृलोकामध्ये असते। तर अशा प्रकारे शाकल्य ऋषींनी पितृलोकाच्या डायमेन्शनचं तिथल्या सूर्योदय सूर्यास्ताचंही वर्णन करून ठेवलंय शास्त्रामध्ये।